बदामी पुणे आपण पाहतोय आक्रमणासाठी येतोय एक मोठा खेळाडू शुभम शशिकांत शिंदे, एक लाडका खेळाडू पटनाच्या माध्यमातून आपण पाहतो. पुढच्या प्रत्येक सेशन मध्ये दमदार असं त्याच्या माध्यमातून आपण पदार्पण पाहिलेलं आहे. नशिबाचा कौल फार महत्वाचा असता. सुरुवातीपासून एक कन्सिस्टन्सी आपल्या खेळातलं. पोलीस प्रशासनातलं एक कर्तव्यदक्ष नाव पाटेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडमला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आदरणीय सन्मान्य पाटेकर मॅडम, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आलेल्या प्रत्येक मान्यवर अतिथीगणांचा सन्मान करणं ही आपण दापोलकरांची, जालगावकरांची असणारी परंपरा आणि त्या माध्यमातून एक मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा भारतीय जनता पार्टी दापोली यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा जय किसान स्पोर्ट्स क्लब जालगाव लष्करवाडी यांची ही राज्यस्तरीय पुरुष गटाची एक महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. ओंकार कुंभार येतोय आक्रमणासाठी. ठाणे महानगरपालिकेचा हा व्यावसायिक खेळाडू आहे. एक दमदार असं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून जरूर यात काही शंका नाही. एकूण 3 सख्खे भाऊ त्यातला आपण पाहतोय. हाच तो ओंकार. सलग 2 राष्ट्रीय स्पर्धांमधून आपण त्याला पाहिलं होतं. तो ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज आहे. आपण पहिलं प्रत्युत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी बदामी होत पुणे या संघाकडून आपण पाहताना अर्जुन सकपाळ, पुणे जिल्ह्याला लीड करणारा हा गुणवान खेळाडू. हॅलो, या दौरा सामना असेल स्वस्ती उपनगर वर्सेस नंदुरबार अकॅडमी नंदुरबार. दोन्ही संघाला पहिला पुकार. या दौरा सामना असेल स्वस्ती उपनगर वर्सेस नंदुरबार अकॅडमी नंदुरबार. दोन्ही संघाला पहिला पुकार. साईराज कुंभार येतोय कडरसिकांच्या माहितीसाठी. हा देखील तितकाच तोलामोलाचा महत्वाचा खेळाडू. हा देखील ठाणे महानगरपालिका या संघाला लीड करणारा खेळाडू आहे. 3 सख्खे भाऊ एका संघात खेळतात. आता आपल्याला श्रीपाद दिसत नाही, मात्र साईराज, ओंकार आणि श्रीपाद कुंभार हे तिन्ही वाघजाईकडून आपण पाहतो. त्यातला जो श्रीपाद कुंभार जो आहे तो मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून आपण पाहतो. तर साईराज आणि ओंकार ज्याला आपण ठाणे महानगरपालिकेकडून पाहतो. व्यावसायिक गटामध्ये दमदार असा प्रयत्न चालू असतो या संघाच्या माध्यमातून. 16 प्रयत्न या ठिकाणी होतं. सन्मान्य रवींद्रजी धाडवे, सन्मान्य महेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं. महिला मंडळाच्या आमच्या अध्यक्षा अनिता धाडवे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अर्चना पाते मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. धाडवे मॅडम आपण सन्मानित करूया. पाते मॅडम, आपण विनंती आहे आपण हा सन्मान करा. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. विद्युत प्रकाश ज्योतातला असणारा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवायचा आहे. आजच्या या महत्वाच्या असणाऱ्या रात्री टेकडी स्पर्धा, पाराची स्पर्धा राजेश आहे, राजेश पोराडे. साईराज कुंभार आपण पहिली प्रभादेवीची असणारी, स्वामी समर्थची असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत देखील अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन. हेल्मेटचा मानकरी ठरला होता. एक सर्वोत्कृष्ट असणारा हा खेळाडू आपण पाहतो. ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वरचढ असा प्रयत्न याच्या माध्यमातून असतो. प्रयत्न दमदार या ठिकाणी गॅदर केलं जात आहे. डिफेन्स मध्ये पॉइंट मिळताना बदामी होत पुणे संघासाठी जर्सी नंबर 6 आदित्य गजमाल जो बँक ऑफ बरोदा या संघाकडून आपण पाहतो. तर व्यावसायिक गटात शुभम शिंदे असेल, त्याचबरोबर अजिंक्य पवार असेल, ज्यांना आपण सेंट्रल रेल्वे संघाकडून आपण पाहतो. प्रोच्या माध्यमातून देखील महत्वाचं प्रदर्शन सुरू आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून. तर दुसरा कोपराक्षक शुभमचा सख्खा भाऊ आदित्य शिंदे, मॅन फ्रॉम युनियन बँक. सर्वांचा लाडका अजिंक्य पवार. खेळ अजिंक्य ठरलाय महाराष्ट्राच्या दृष्टीनं, भारताच्या दृष्टीनं. हाच तो अजिंक्य पवार आक्रमणासाठी सज्ज. एका ग्रामीण भागातनं आपल्या कारकीर्द ज्यांनी उज्ज्वल केली. धामणवणे सारख्या ग्रामीण भागातनं आपल्या खेळाला प्रारंभ केला. तिसरी चढाई या ठिकाणी सज्ज असेल आपण पाहतोय. बदामी पुणे कडून राजेश पुन्हा एकदा. मी महिला मंडळाच्या आमच्या अनिता धाडवे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा संघटक भारतीताई वैशालीताई इदाते मॅडम यांना पण या ठिकाणी सन्मानित करतोय. वैशाली इदाते मॅडम याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
मी अनिता धाडवे यांना विनंती करतो की आपण वैशाली ताईंना आपण सन्मानित करूया। स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे, आलेल्या मान्यवरांचे सन्मान देखील तितकेच महत्वाचे आहे। उपस्थित सर्व अधिकाऱ्यांच्या साक्षीने या सन्मान सोहळ्याचे आपण साक्षीदार होताना दुर्वा स्पोर्ट्सच्या माध्यमातून याचं असणारं थेट प्रक्षेपण आहे। हजारो व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहे। सायराज कुंभार आक्रमणासाठी लाख मुलाची स्पर्धा, लाखांच्या पारितोषिकांची असणारी स्पर्धा आपण पाहतोय। कनिमी काव्यातनं सुटतोय आणि प्रतिस्पर्ध्यावरती प्रहार करत पुन्हा एकदा त्यांच्या साखळीतून सुटून पॉईंट घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र डॅश करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न बदामी हाऊस पुणे या संघाकडून आपण पाहिला। पॉईंट मिळतोय तो बदामी हाऊससाठी। महत्वाचे असणारे आमचे ऑफिशियल्स या ठिकाणी आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा आणखी एक खेळाडू आक्रमणासाठी आहे, शुभम गायकवाड। पुणे जिल्हा ग्रामीणच्या असणाऱ्या वरिष्ठ संघात आपण पाहिलं त्याला। सोपान काका बँक पुणे सासवड या संघाकडून आपण पाहतो। ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये वरचढ ठरणारा हा अष्टपैली खेळाडू ज्याला आपण पाहतोय तो ओंकार कुंभार। विस्फोटक असा खेळ अनेक स्पर्धांमधून या ओंकारच्या माध्यमातून आपण पाहिला। गतवर्षी देखील महाराष्ट्राच्या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताना त्या ओंकार कुंभारला बालेवाडीची असणारी स्पर्धा। यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्हा संघाकडून एकूण 5 खेळाडू याच संघातून खेळले होते, याच संघातले खेळले होते। वांगसाईचे 5 खेळाडू आपण पाहिले होते। अलोक सिंह यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम सर, मनपूर्वक स्वागत असेल आपलं। मी प्रसादजी पाते यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य अलोकजी सिंह यांना आपण सन्मानित करूया। ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य प्रवेशद्वारावर, त्यांना विनंती असेल, प्रेमाची विनंती, आपण आमच्या कंपार्टमेंटमध्ये आपण आसन स्थूया, भरपूर बसून आपण ही स्पर्धा एन्जॉय करूया। अजून भरपूर सामने आहेत। आपल्या सगळ्यांना विनंती, तिसरी लढत चालेल, एकूण 8 सामने आपण खेळतोय। भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य शहर चिटणीस मयुरेश विल्हाळ या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम मयुरेशजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। विनय दोपट यांना विनंती आहे की आपण मयुरेशजींना आपण सन्मानित करूया। यानंतर हॅलो, यानंतर सामन्यासाठी स्वस्ती मुंबई उपनगर वर्सेस नंदुरबार अकॅडमी नंदुरबार दोन्ही संघांना पहिला पुकार दिला आहे। दोन्ही संघातील खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। स्वस्ती उपनगर वर्सेस नंदुरबार अकॅडमी नंदुरबार। एकदम जबरदस्त अशी लढत यानंतर मी त्यांना आपण पाहणार। मगाशी आपण नंदुरबारचे असणारे प्रोचे प्लेयर्स पाहिले, दीपक अंटेचे असणारे सगळे सहकारी। यानंतर आमच्या निलेश साळुंखे ज्याला आपण पाहतो त्यांचा असणारा हा संघ आहे। अरकम शेख असेल, राज साळुंखे असेल, असे चांगले चांगले खेळाडू या संघात आपण पाहणार। स्वस्तिक मुंबई उपनगर यंदाच्या महाराष्ट्राच्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक अजिंक्य पदावरती नाव कोरणारा संघ आहे स्वस्तिक मुंबई उपनगर। आतापर्यंत पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न होतोय वाघसाईच्या माध्यमातून। ओंकार कुंभार 5च्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल। एका लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं कुपरक्षकाकडे चाणाक्ष नजर आहे। या ठिकाणी रनिंग हँड टच करायचा आहे कुपरक्षकाच्या दिशेनं।
एक एक पॉइंट खेळण्याचा प्रयत्न सुरू होणार तो वागसाईच्या माध्यमातून. सन्मान्य मयुरीजी विथाळ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना आपण सन्मान करा. विनयजी आपला विनंती, आपण आपल्या शुभास्या सन्मान करा. त्यांचा असणारा संघ अर्थात स्वस्तिक मुंबई उपनगर, अरकम शेख असेल, राज साळुंखे असे अनेक प्रूचे स्टार्स या संघातून आपण पाहणार. त्यामुळे पुढची लढत, चौथी लढत एकदम जबरदस्त होणार, एक बिग फाईट होणार. दोन्ही संघाचे असणारे जे कोच आहेत ते प्रूचे असणारे खेळाडू आहेत. एका बाजूला दादा स्वाभाड नंदुरबार स्पोर्ट्स क्लब, तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक मुंबई उपनगर निलेश शिंदे. बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून आपण पाहतो त्यांना. भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य आदरणीय विजयजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठाची दिशेने घ्या. विजयजी कडू. पुकार कुफार राखणपणासाठी आपण पाहतोय. प्रयत्न दमदार असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना ओंकारच्या माध्यमातून. सारखे वाटत ते आहे ना उद्या आता मी मन जिंकली होती. असं एक दमदार असे खेळाडू होते ते. माजी खेळाडू, आपल्या सर्वांचे लाडके, आणि जे निश्चित स्वरूपात मंडळाच्या प्रत्येक उपक्रमासाठी आपल्याला आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण पाहिलं. जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय श्री राजेंद्रजी चव्हाण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विनंती असेल आदरणीय केदारजी साठे साहेब, आपण आपले शुभास्ते सन्माननीय राजेंद्र चव्हाण यांना सन्मानित करूया. हे मंडळ स्थापन करण्यात खूप मोठं योगदान आमच्या राजेंद्रजी चव्हाण साहेबांचं. 25 वर्षाची असणारी दैदीप्यमान अशी परंपरा आपल्या मंडळाची या रौप्य महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं एका राज्यस्तरीय पुरुष गटाच्या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. ही महत्वाची स्पर्धा, देखणी स्पर्धा. एक बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न वागसाईसाठी आपण होतोय. अगदी सहजगत्या पकड होते शुभम आणि अजिंक्यच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये अनेक महत्वाचे संघ आहेत. जरूर बोलू उद्या शिवशंकर ठाणे जो निलेश साळुंखे अर्थात इन्कम टॅक्स पुणे या संघाचा असणारा व्यावसायिक खेळाडू आहे. प्रो कबड्डी स्टार त्याचा असणारा संघ अर्थात शिवशंकर. फार महत्वाचं सुपर्णिकाला होती ती बदावे होतसाठी आपण पाहिली. प्रयत्न दमदार होताना बदावे होत पुणे हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा संघ. सुरेख प्रयत्न आहे
सतेज बाणेर पुणे हा पुणे जिल्ह्यातला आणखीन एक महत्वाचा संघ उद्या आपण पाहणार. त्याचबरोबर बाबूराव चांदोरे फाउंडेशनचा असणारा महत्वाचा संघ समीर भाऊ चांदोरे यांचा हा देखील उद्या आपण अनुभवणार. त्या स्पर्धेच्या निमित्तानं चांगले चांगले संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य सरचिटणीस, पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, माजी सभापती आदरणीय बाबूराव चांदोरे साहेब. चालू सामन्यातली जान्हवी धाडवे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लिंगावडे मॅडम यांना विनंती करतो आपण आपल्या शुभाशय सन्मान्य जान्हवी धाडवे मॅडम याला आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होईल जान्हवी धाडवे मॅडम यांचा. नीरज पालांडे एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो नीरजच्या माध्यमातून. आकाश राठोड आहे, मोठी चूक होते, पॉइंट जरूर मिळतोय तो बदामी हौद पुणेसाठी. तीनच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल फॉर्म आहे. नवोदित यंगस्टरला संधी दिले. वागजाईनं एक चतुरस्र असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न, सुरेख प्रयत्न मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 पॉइंट्स. जयश्री विठ्ठल बडबे मॅडम आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या रेषेत चला. एक उगवता सितारा आपण जर्सी नंबर 7 पाहतोय. अजिंक्य पवार याचा असणारा बंधू सिद्धांत आहे, सिद्धांत पवार. एक विस्फोटक असा खेळ सिद्धांतच्या माध्यमातून आपण देखील पाहिला. अजिंक्यचा असणारा बंधू संधी दिली पुन्हा एकदा बागजाईनं. मगाशा रेडमध्ये सिद्धांत एकूण 5 पॉइंट हेरले होते. सुरेख प्रयत्न सिद्धांतच्या माध्यमातून बागजाईसाठी चतुरस्र असा खेळ. यंगस्टर आहे, उगवता सितारा आहे, मात्र आपले इरादे स्पष्ट केले खेळाच्या माध्यमातून. बुद्धी चातुर्याचा खेळ म्हणून आपण कबड्डीकडे पाहतो. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी या ध्येयानं प्रेरित होऊन हे जे खेळाडू आहेत ऑफेन्स आणि डिफेन्समध्ये वरचढ ठरताना या स्पर्धेच्या निमित्तानं. नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी पद्मश्री कन्स्ट्रक्शनचे सन्मान्य इंजिनियर आदरणीय पद्मराजजी पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत असेल. आदरणीय सन्मान्य पद्मराजजी पाटील. चालू सामन्यातली शेवटची 2 मिनिटं. सुरेख प्रयत्न या ठिकाणी होतोय. सिद्धांत पुन्हा एकदा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आहे. एक आगळी वेगळी प्रयत्न सुरू आहे तो कोपऱ्याच्या माध्यमातून. नक्की देण्याचा प्रयत्न झाला. जयश्री बडवे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महिला मंडळाच्या असणाऱ्या उपाध्यक्षा धाडवे मॅडम यांना विनंती करतो आपण आपल्या शुभाशय सन्मान करा. बडवे मॅडमना आपण सन्मानित करूया. चालू सामन्यातला असणारा निर्णायक क्षण, शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. यानंतरची चौथी लढत बिग फाईट आहे. स्वस्तिक मुंबई उपनगर आणि नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी.
प्रोचे असणारे प्लेयर्स एकमेकांसमोर भिडणार यात काही शंका नाही. 3चा डिफेन्स. सिद्धांत आक्रमणासाठी सज्ज. विस्फोटकाचा खेळ अनेक स्पर्धांमध्ये सिद्धांतच्या माध्यमातून आपण पाहतो. अजिंक्य पवार याचा असणारा बंधू ते गिरकी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजेंद्र चव्हाण साहेब यांना विनंती करूया आपण आपल्या शुभास्य आदरणीय सन्मान्य पद्मराजजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया. पद्मराजजी पाटील. बाबा शुभम चव्हाण.